नमस्कार मित्रांनो, मी ऋषी कोकण यूट्यूबवर स्वागत आहे. मित्रांनो, आता बरेच दिवसानंतर आम्ही अन्वेषला घेऊन आलो गार्डनला. तर 2-3 महिन्यानंतर तरी आम्ही गार्डनला आलो असं. अन्वेष मी दोघंच आलो. आपण मम्मीला घरी ठेवलंय. अन्वेष मजा करतोय. तो अन्वेषला 2 मित्र भेटले नवीन आणि त्यांच्यावर तो गार्डनमध्ये घसरगुंडी तिथे खेळतोय. नवीन नवीन स्टाईल मारतोय. मुलं खूप खुश होतात. मुलांना असं कधी चेंज केलं, कुठं आपण नेलं बाहेर, ते मुलं खूप खुश होतात. आणि आमच्याकडे मित्रमंडळी कमी आहेत त्याच्यामुळे तो जरा थोडासा नर्वस होतो. तेव्हा असं बाहेर नेलं त्याला बरं वाटतं. मी ऋषी कोकण यूट्यूबवर स्वागत आहे मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो, फायनली आज काम सुरू केलंय. आपली सुपारी आहे, सुपारी आपण लावायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे रोपं भरतोय माती पिशव्यामध्ये. त्याचं काम सुरू आहे. हे बघा, इकडे कालो घेतोय ना. ही सुपारी आहे, ही अजून कुसवायची आहे. जे काय काय कुसलेली आहे ती मी भरतोय. अजून कुसवायला गोंडपाटामध्ये मी ठेवले. तिथे 2 दिवस चांगली कुसवायची. त्याच्यानंतर कुसली चांगली की मी ती परत भरायची आहे. ह्या साईडला तुम्ही जी बघताय फक्त मी इकडे माती भरून ठेवलेली आहे. आणि आता मी इकडे जी काय काय चांगले कुसले ते मी लावले. म्हणजे 20 आपलं रोपं भरले. ही एका ठिकाणी इकडे लावायची आणि मस्तपैकी त्याच्यात पाणी घालायचं दररोज. जेवढं पाणी जास्त घालता येईल तेवढं जास्तीत जास्त पाणी घालायचं आणि भरपूर पाणी घालायचं सकाळ संध्याकाळ. मग ती सुपारी लवकर हे होते आणि नंतर मग आपल्याला जे कुठे लावायचे ते लावू शकतो. तर मी श्रीवर्धन सुपारी ते आमचे काका आहेत खाली वाडीमधले, त्यांनी 100 सुपारी आणली होती. काय ठिकाणी 500 रुपये आहे, तिथे 300 रुपयाला दिली आहे सुपारी. ही मोठी सुपारी आहे श्रीवर्धनची. हे बघा केवढी मोठी, एवढी सुपारी होती. ती श्रीवर्धनमधून आणलेली आहे आणि ती आता आपण लावायची. जास्त चांगली कुसली पाहिजे. ही थोडी ओली आहे, ही आपण आता लावायची नाही. ही कुसली आहे ती आता आपण लावायची आहे. तर मित्रांनो, परत एकदा सांगतो, तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल आणि आपले नेहमीचे सुपारी लागवड करणारे जर मित्र आपले व्हिडिओ बघत असतील तर नक्की मित्रांनो, आमचं काय चुकत असेल सुपारी लागवडीसाठी रोपं भरायला तर नक्की कमी करून सांगा, बाबा दादा असं कर म्हणून. तर तुमच्या मार्गदर्शनाने आपण छोटे काही करत राहतो आणि करूया. तर आता हे काम सुरू केलेलं आहे. आता 2 दिवसांनी जायचं गावाला, त्यामुळे आता जरा आहेत ते जे एकदम खराब झाले तर आपण म्हटलं सुरुवात करू. 20 तरी भरून ठेवले आहेत. संध्याकाळी जापोळी दळून तिथं आपले नेहमीचे आपले फळ काका डोंगे काका भेटले. त्यांच्या जरा घेऊ द्राक्ष झाकून ठेवले, तू ऊन लागतो म्हणून. आणि मित्रांनो, फायनली बायकोनी मच्छी घेतली भरपूर दिवसांनी. मिनी पापलेट घेतलाय. हे बघा अन्वेषनी घेतलाय. याच्यामध्ये थोडंसं कोकम टाकूया. कोकम आगला आहे ना आपला, तो दिलेला आहे बहिणीने, तो टाकूया आणि मस्तपैकी लावून घेऊया. मच्छीला काय जास्त साहित्य काय घेतलं आपण, घरगुती मसाला, हळद, मीठ आणि तेल एवढंच साहित्य आणि बेसन पीठ एवढंच लागतंय. मी शेवटला पण तुम्हाला सांगेन काय काय साहित्य घेतलंय ते.
मच्छीचा कलर आलाय मस्त. आणि इकडे बायकोने मच्छीचं कालवण बनवलंय. तर मित्रांनो, बायकोनी घेतली होती मिनी पापलेट. कोकणामध्ये हा मिनी पापलेट आहे, तुम्ही आता बघितलात फ्राय करतोय मी. मिनी पापलेट हा अन्वेषने घेतला, बरोबर. हा अन्वेषने आमच्या घेतला मिनी. मला काय तो तुम्हाला पप्पा ही मच्छी पाहिजे मम्मीला बोलला. त्याने मिनी पापलेट घेतल्यामुळे त्याला फ्राय केले आणि मला पप्पा फ्राय करून ठेवा. आणि आता मस्त फ्राय होतो मिनी पापलेट. तर नक्की सांगा मिनी पापलेट तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही प्रोसिजर सगळी बघितली. आपण काय हळद, मीठ आणि आपला घरगुती मसाला आणि एवढं आणि बेसन पीठ घेतलंय. त्याचं सगळं काढून आणि आपलं कोकमचं ऑर्डर आपलं असतो ना ते घेतलंय. असं सगळं मिक्स करून मस्त फ्राय करून 2 मिनटं ठेवून आणि आपण बनवलेलं. चला. तर मित्रांनो, हा टेक घ्यायचा राहिला होता आणि कालचा संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि मिनी पापलेट आम्ही काल केलं होतं आणि रोपं पण भरलेली आपली सुपाऱ्यांची. जर संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला. तोपर्यंत टाटा मित्रांनो.